करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती विठ्ठल 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 वाह 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 जन्मालो त्याचे आज फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केले ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन हे मस्तक असो दीन रजनी ज्ञानदेवाचरणी श्री ज्ञानदेवाचरणी केला जगासी उपकार केला जगासी उपकार कार्य कार्य
रे नारी नर तारी रे नारी नर मस्तकास्त्रोदीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगाशी उपकार तारियले नारी नर ओम नम शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदे त्यांचे चरणी जरजवंदुरे शिवनाम शतलमुखी सेपा कापडिया रे दड दड दुडू दुडू पळ सुटला कळी काळा बापुडिया रे मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विठाला विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा संत विचारामध्ये जन्माचं सोनं कसं होतं याचं गोड असं चिंतन सांगणारा प्रसिद्ध असा अभंग आपण निवडलेला आहे. आपल्या 1 तासाच्या 12:30च्या वेळेपर्यंत आपण या अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या प्रत्यर्थ महाराष्ट्रातून भारत देशातून जगभरातून ज्ञानोबारांवरती प्रेम करणारा समाज दिंडी घेऊन पायी पायी चालत ज्ञानोबारांच्या या वारीसाठी येत असतो. आणि आज प्रमुख दिवस एकादशीचा आणि या एकादशीच्या पहिल्या सत्रातली सकाळी 10 ते 12ची कीर्तन सेवा आपले माऊली महाराज थावरे खरं तर ज्यांनी चांगलं काम संप्रदायाचं आळंदीमध्ये चालवलेलं आहे. वडिलोपार्जित परंपरा आहे, परंपरेचं घर आहे. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. वडिलोपार्जित असलेली परंपरा सांभाळत या फडावरती मोठे विद्वान कीर्तनकार दरवर्षी येत असतात. यावर्षी माऊलींचा आग्रह झाला की बाबा तुम्ही एक सेवा करावी आणि माऊलींच्या आदेशानं माऊलींची सेवा करण्याचं भाग्य तावरे माऊलीने आमच्या पदरामध्ये घातलेलं आहे. अतिशय सुंदरसा फड आहे. महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार धर्माचरण करणारी धर्मासाठी प्रचाराचं काम करणारी सगळी दिग्गज या फडावरती येऊन जातात आणि हा फड माऊलीचा नाही तर तो आपलाच फड आहे असं समजून अगदी या ठिकाणी कार्यरत काम करतात. मोठा फड आहे. या आळंदीमध्ये जे 10-5 गाजलेले फड आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव आमच्या माऊलींच्या फडाचं आहे आणि त्याद्वारे त्यांनी आग्रह केला की बाबा एक सेवा तुम्ही एकादशीची करावी. आणि असा आग्रह झाल्यामुळं आजची ही पवित्र सेवा ज्ञानोबारांच्या दरबारात माऊलींच्या मंदिरासमोर किंबहुना सिद्धबेटाच्या या प्रवेशद्वाराजवळ करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये आहे. कीर्तन साथीला ही सगळी दिग्गज मंडळी, आता कोणाचं नाव घ्यावा कोणाचं ठेवावं अशी सगळी दिग्गज मंडळी ज्यांनी प्रथम चाल गायली सदानंद महाराज कडुळे व ज्यांच्या आवाजात आनंद आहे किती गोड चाल गायली असं वाटत होतं कीर्तन होऊच नाही त्यांचंच ऐकत राहावं असे आमचे सदानंद महाराज कडुळे. त्यांना वंदन. पाठीमागं थोडा आवाज बसला नाही तर ते काय कमी नाही. आवाज बसल्यामुळं जरा थोडा गली ढिला पडला नाही तर आवाज असल्यावर ते सुधरून देतो होय कोणाला. ते बी आवाजाचा बादशाचे पण आता थोडा आवाज आता वारीमध्ये धूळ राहते माईक राहतो त्यांचा त्याच्यात वैयक्तिक त्यांचा सप्ताह राहतो त्यामुळं तिथं पारायणं करायचं हरिपाठ करायचा कीर्तनं त्यांनीच करायची त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं आवाज बसून गेला. त्यामुळे आमचे ओंकार महाराज जगताप ते पण आवाजाचे बादशाह आहेत. पण सेवा माऊलींकडे दरवर्षी एकादशीला येतात. आलं पाहिजे मित्राकडे म्हणून ओंकार महाराजही उपस्थित आहेत. ओंकार महाराजांना वंदन. महाराष्ट्रातील लोकप्रिय कथाकार आमचे गणेशानंद महाराज खरं तर भगवतीकर ते पण टाळ घेऊन उभे आहेत. आता आपण सगळीच मान्यवर मंडळी एक एकाहून बळीरे गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार सगळी उभी असणारी गुणीजन गायक वादक कीर्तनकार आहेत व सगळी अशी विद्वान आहेत. माझंच कीर्तन व्हावं याच्यापेक्षा तुम्ही सगळी माझ्यापेक्षा विद्वान कीर्तनकार सगळ्यांना ज्ञानामृत पाजणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. 2ही मृदंगाचार्य त्याच्यामध्ये आता टॉप 10मध्ये सगळ्यात दोघांचंही आता टॉप 10मध्ये अग्रगण्यच नाव आहे. कुणाचं घ्यावं कुणाचं ठेवावं. एक एकावन्न बळीरे स्वतंत्र पखावज वादन म्हटलं की विकास महाराजांचं नाव आणि कीर्तनातलं पखावज वादन म्हटलं की मग आमच्या भरत महाराजाचं नाव. काय करावं आता दोघांचं कोणत्या पारड्यात वजन करावं. मला जमतं तेवढं बरं आहे ते ना अगदी दोघं जण. आता हे भरत महाराज म्हटलं की कीर्तनातला बादशाह येतो त्याच्यासारखी स्पीडन त्याच्यासारखा हात नाही आणि मग ते पखवाजातला सोलो असेल स्तुती असेल परण असतील आणि मग त्याच्यामध्ये आता जगद्गुरू तुकोबारांची स्तुती मागायची त्यांनी आम्हाला तिथं रूममध्ये थोडीशी म्हणून दाखवली. आणि नाशिकला एवढा मोठा कार्यक्रम केला की तो आपण पाहिला. तो कार्यक्रमाचं नुसतं ते
वरचे व्हिडिओ पाहूनच असं वाटत होतं की आमचं चुकलंच जरा आम्ही आलो नाही. इतका सुंदर कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला 1-2 एकरमध्ये ज्यांनी मोठा आश्रम केला आहे, गुरुकुल केलं आहे, या देशाचे पद्मविभूषण राहिलेले पंडित सुरेशजी तळवलकर गुरुजी यांच्याकडे अध्ययन करून विकासजी महाराज त्यांना समोर खुर्चीवर बसून ते मात्रा द्यायचे तुमच्या मुलांना. मी पाहत होतो व्हिडिओमध्ये, ते सम द्यायचे. एवढा विद्वान माणूस, पखवाजातला एक अग्रगण्य नाव ज्यांचं, सगळ्यांनी ज्यांना गुरु म्हणावं, त्यांनी आमच्या विकास महाराजांच्या गुरुकुलावर जाऊन मात्रेमध्ये पोरांना शिकवावं. एवढं भाग्य विकास महाराजांचं आहे. वा. पण अगदी ताल विकास, त्यांच्या नावातच त्यांनी ताल विकास, विकास उन्नती आहे, उन्नती आहे असं, विकास उन्नती आणि ताल विकास या माध्यमातून चांगली उन्नती त्यांची झाली. महाराष्ट्रभर पखवाजाच्या बाबतीमध्ये एक वेगळं आगळं नाव, एक पखवाजाचे वेगवेगळ्या प्रकारचे बोल, धुमाकून पुढीकून मला एवढं येत नाही, पण अगदी त्यांचे ते वेगळे बोल अगदी महाराष्ट्रात परिचित झाले आणि लोक त्यांच्यावरती प्रेम करायला लागली. तळ हाताच्या फोडाप्रमाणे नाशिक जिल्हा त्यांना जपतोय. खूप कीर्तनं घेतात, त्यांचं केलं म्हणजे पुढचं वर्ष बरं राहतं असं. म्हणजे आमचे विकास महाराज नाशिक जिल्ह्याचं भूषण आहेत. विकास महाराजांना वंदन. आणि भरत महाराजाबद्दल काय बोलावं आता. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्या परंपरेतला अग्रगण्य वादक म्हणजे हा आमचा भरत महाराज पठाडे. एवढा तयार की त्याला शब्द नाहीत महाराज. ते वाजवायला लागले तर खालचे लोक पाहतच होते त्यांच्याकडे, आश्चर्यानं पाहतात, अलौकिकतेनं पाहतात, नवल म्हणून पाहतात. असा महाराष्ट्राचा बादशाच आहे आमचा भरत महाराज. विकास महाराज दोघांनाही वंदन. बसलेल्यापैकी भरपूर गायक, वादक, कीर्तनकार, विद्वान, चिंतनीय, समाज प्रबोधन सगळी मंडळी आता इथं बसलेली आहेत. शूटिंग करणारे भरपूर आहेत. सिस्टीम चांगली आहे आणि आपला फळच गोड आहे. म्हणून फळाच्या प्रत्येक व्यक्तीला अन्नदान, फराळाची पंगत देणाऱ्यांना सगळ्यांना वंदन करतो. माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या वडिलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या फळाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या अभंगाला सुरुवात करतो. विनंती आहे, 1 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वमाऊली ज्ञानोबा हा संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यकाळ आहे आणि त्याच्यामध्ये आज एकादशीचा पवित्र दिवस काय आहे. ज्ञानोबाराय आपल्या जगाची आई झालेली, विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. ज्ञानोबाराय या वारकरी संप्रदायाची माय आहेत. नुसते माय नाहीत तर बाप सुद्धा आहेत. आपण समाधी सोहळ्याच्या कीर्तनात म्हणतो, नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर. जिथं जिथं आपण माऊलीला आई म्हणताना पाहतो तिथं असंही प्रमाण आहे की ज्ञानोबारायांना बाप सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे या विश्वाचे मायबाप जर कोण असतील तर ते ज्ञानोबा आहे. का बरं माऊलीला आई म्हटलंय त्याचं कारण सांगतो ऐका. विश्व माऊलीनं आई म्हणण्याचं कारण, आई आणि बाप मुलाला सगळं देत असतात. मायबापच जगात असे पात्र आहेत की ते आपल्या लेकरासाठी सर्वस्व देतात बरं का. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. आपण आईसाठी अभंग म्हणतो, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. किती प्रमाण आपल्या पाठातले बरं का. मायबाप लेकराला सगळं देऊन टाकतात, सगळं, काही ठेवत नाही, हातचा ठेवत नाहीत. बाकीचे लोक हातचा ठेवतील, काहीतरी राखून ठेवतील, एक डाव राखून ठेवतील, पण मायबाप जगामध्ये तुम्हाला मालक बनवतात. तसं मायबापाची उपमा ज्ञानोबा दिली माऊली रूपानं. का? माऊलीला 4 लेकरं आहेत. ऐका ऐका, ज्ञानेश्वर महाराजांना 4 लेकरं आहेत. एक लेकरू ज्ञानी नावाचं आहे, दुसरं लेकरू सिद्ध नावाचं आहे, तिसरं लेकरू योगी नावाचं आहे आणि चौथं लेकरू साधक नावाचं आहे. ज्ञानी लेकरासाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली. ऐका, सिद्ध लेकरासाठी अमृत अनुभव दिला, योगी लेकरासाठी चांगदेव 65 दिली आणि सगळ्या साधकासाठी हरिपाठ दिला. म्हणजे तुम्ही हरिपाठ जरी केला तरी उद्धार. तुम्ही सिद्ध असाल तर अमृत अनुभव वाचून तुमचा उद्धार, ज्ञानी असाल तर ज्ञानेश्वरी वाचून तुमचा उद्धार. आणि तुम्ही कोणत्याही जातीत, कोणत्याही पतीत असू द्या, कोणत्या विषयाचा, काय पामर विषयी कोणताही असू द्या, प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी हरिपाठ दिला. हे सगळं दिलं, पण मायबाप हुशार असतात महाराज. सगळं देताना काही ना काहीतरी आपल्याकडं असं ठेवत असतं, मजबूत काहीतरी ठेवलं पाहिजे, एखादी गोष्ट ठेवत असतात. तसं ज्ञानोबारायांनी जगाला सगळं दिलं, पण एक गोष्ट ज्ञानोबारायांनी स्वतःकडे ठेवली, त्याला विरहिणी म्हणतात. विरहिणी. आजही याच दिवशी, याच एकादशीच्या पर्व काळात आपण सगळे इथं भजन करतो, नवल काय, आपण इथं कीर्तन करतो, नवल काय. माझे ज्ञानोबार आहे त्या संजीवन समाधीमध्ये ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, घेतले दान बाबा बाळचंदो, उदय धरून या दान बाबा बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण
बाबा बाळचंदो समाधी बैसला निर्वाण बाळ कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो ए बाळचंदो बाबा बाळचंदो जय हो बाळचंदो बाबा बाळचंदो बाबा बाळचंदो काय गोड शब्द आहे बघा. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदो समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो कथा कीर्तन करी तू बाबा बाळचंदो बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानोबाराय आजही त्या समाधीमध्ये भजन करतात, विरहिणी गातात, देवाशी प्रेम करतात. अशी ती संजीवन समाधी आपल्या जगाला ती आई झाली. महाराज आपल्याला सगळे ग्रंथ दिले. केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. आपण मगाशी म्हणून गेलो काय जगाची माऊली झाली ज्ञानोबारा, या विश्वाची माऊली झाले. देऊन टाकलं जगाला सगळं. ज्ञान आहे ज्ञानेश्वरी वाचा, सिद्ध आहेत अमृत अनुभव वाचा, योगी आहेत चांगदेव 65 वाचा, साधक आहेत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संध्याकाळी एक हरिपाठ घ्या, सकाळी एक हरिपाठ घ्या, व तुमचा उद्धार होऊन जाईल. विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय झाले. का सांगतोय? त्या ज्ञानोबारांच्या या पावन भूमीमध्ये आपण सगळेजण आलो. त्यांच्या विचारामध्ये राहिलं की संत विचारामध्ये जन्माचं सोनं होत असतं. अशा पद्धतीचा तुकोबारांचा विचार आहे. ज्ञानोबारांच्या संगतीत, नाथबाबांच्या संगतीत ज्या ज्या वेळेला तुम्ही संत संगतीचा विचार कराल त्या त्यावेळेला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माचं सोनं होतं पण कधी तुम्ही सांभाळिले संते. संत विचारात यावं लागतं. हो रेडा संत विचारात आला. रेडा हो माऊलीचीच कथा सांगितली पाहिजे या कीर्तनात. रेडा संगतीत आला. रेड्या मुखे वेद बोलविला गणपतीचा हरला. रेड्या मुखे वेद बोलविला गणपतीचा हरला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. 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 रेडा संगतीत येतो. रेडा संगतीत आला तर रेड्याचा उद्धार होतो. ज्यावेळेला पैठणला रेड्याच्या मुखातून माऊलीनं वेद बोलवला. ऐका ऐका आपण सगळे वारकरी आहोत, माऊलीवर प्रेम करणारे आहोत. ज्यावेळेला रेड्याच्या मुखातून अक्षय महाराज वेद बोलवला गेला आणि वेद बोलवल्यावर चमत्कार झाल्यावर चमत्काराशिवाय नमस्कार नाही. भरत महाराजांनी वाजवल्याशिवाय लोक टाळी वाजवणार नाहीत. विकास महाराजांनी चांगलं वाजवल्याशिवाय लोक त्यांना नमस्कार करणार नाहीत. ओंकार महाराजाचा शेडजे लागल्याशिवाय लोक त्यांना बोलवणार नाहीत. अक्रूर महाराज चांगलं बोलला तर लोक चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुमची क्वालिटी, तुमचा चमत्कार लोकांना दाखवावा लागत असतो. सहज झाला माऊलीकून तो. लोक नाव ठेवत होते ज्ञानोबारायांना, पण त्याच ज्ञानोबारायांनी त्या नाग घाटावर पैठणच्या बोबदेव ब्राह्मणाच्या समोर रेड्याच्या मुखातून वेद काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वा वा ऐका गोड काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. 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 वेद महिषा वदविले वेद महिषामुखी. वदविले वेद महिषामुखी. वेद
महिषा वेद महिषा कमी राहू दे बाळा कमी राहू हे वेद महिषा मुखे वदविले वेद महिषा मुखे वेद महिषा मुखे वदविले काय सांगू देवा ज्ञानवाज ज्ञाने काय सांगू देवा ज्ञानवाज महिषामुखी वदविले वेद महिषा महिषामुखी वदविले वेद महिषा वेद महिषामुखी वदविले वेद महिषा वेद माऊली माऊली ओ माऊली वेद महिषामुखी वेद महिषामुखी वेद वेद महिषामुखी बोलविला वेद महिषामुखी वा वा गणेशजी बोलविला वेद महिषामुखी वा वा वेद महिषामुखी बोलविला माऊली वा 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 माया बापा वा गणेश, वा गणेश. हे मुखे वदविले वेद महिषामुखे वद
काय काय सांगू देवा ज्ञानोबाची गाथे. काय सांगू देवा काय सांगू ज्ञानोबा ज्ञानोबा. काय गोड चाल, काय गोड प्रमाण, आपल्या अंतकरणाचा ठाव घेणारी ही चाल आहे. तर माऊलींची समाधी डोळ्यासमोर फोटो दाखवणारी चाल आहे. वा, रेड्याच्या मुखातून माऊलीनं वेद बोलवला, चमत्कार झाला पैठणामध्ये. 2.5 वर्ष माऊली पैठणमध्ये राहिले. माऊलींचं संपूर्ण चरित्र वाचा. 2.5 वर्ष ज्ञानोबाराय पैठणमध्ये राहिले, कीर्तन करत होते. कीर्तन करता करता कशासाठी गेलते ज्ञानोबाराय? शुद्धीपत्र आणायला गेले होते. शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले होते. तसं नको होतं शुद्धीपत्र, पण निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताबाई शुद्धीपत्र बोबदेव ब्राह्मणाने दिलं होतं. एवढा मोठा चमत्कार झाला. आणि निघतानी ज्ञानोबाराय म्हटले, ब्राह्मण म्हटले, पैठणचे तुम्हाला काय द्यावं? मिरवणूक काढली माऊलीची पैठणातून, रथामध्ये बसवलं, जे जे कार झालं. काय देऊ माऊली तुम्हाला? ज्ञानोबाराय म्हटले, मला काहीच देऊ नका, एवढा रेडा माझ्याबरोबर द्या. काय नवल आहे. जी माणसं आपल्याला चमत्कारासाठी मोठं करत असतात त्यांना विसरत जाऊ नका. याच्यातून फार मोठं शिकण्यासारखं आहे. ज्ञानोबारायने काहीच मागितलं नाही, पैठण करायला रेडा मागितला. एवढा रेडा मला द्या. रेडा घेऊन ज्ञानोबाराय निघाले. पैठणवरनं पुढं चालत चालत नेवासा गावी आल्यावर परवरेच्या काठावरती त्या पैस खांबाला टेकून ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी सांगितले. ती लिहून काढली. सगळ्यांना माहिती आपल्याला ही कथा. पुढं ब्राह्मणीला अमृत अनुभव तयार झाला. पुढे हळूहळू उद्धार करत करत ज्ञानोबाराय आळंदीपर्यंत आले. आळे फाट्याला संतवाडीला ते रेड्याची समाधी आहे. आता चास नावाचं एक मोठं गाव आहे, तिथं मोठा सप्ताह झाला. तिथं दशक्रिया विधी केला रेड्याचा. सगळे असं करत करत ज्ञानोबाराय शुद्धीपत्र घेऊन आळंदीमध्ये आले. आणि ज्यावेळेला या सिद्ध बेटातून, चित्र डोळ्यासमोर आणा, या सिद्ध बेटातून महादेवाच्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानोबाराय ते शुद्धीपत्र घेऊन महादेव भट्ट, मुदगल शास्त्री आणि विसोबा खेचराच्या समोर उभे राहिले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई ते 4 भावंड शुद्धीपत्र दाखवत होते. विसोबा काका, हो मुदगल शास्त्री, हो महादेव भट्ट, आमच्या मायबापाला तुम्ही देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली, त्या बदल्यात आम्हाला शुद्धीपत्र मिळालंय. आता तरी आम्हाला जातीमध्ये घ्या, आता तरी आम्हाला आळंदीमध्ये राहू द्या, आता तरी तुमच्या लेकरामध्ये आम्हाला खेळू द्या. असं पत्र ज्यावेळेला दाखवलं गेलं तरीसुद्धा ब्राह्मण लोकांनी ऐकलं नाही. आणि माऊलीच्या हातातले ते शुद्धीपत्र त्या महादेव भट्टानं पायानं तोडून काढलं, मातीमध्ये मिसळून टाकलं. असेच असतात लोक. बघा, असाच त्रास देत असतात लोक. ज्ञानोबारायांना खूप दिलेलं आहे. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. महादेव भट्टानं पायानं तुडवलं माऊलीचं ते शुद्धीपत्र. बघा, आत्तापर्यंत देवानं सहन केलं होतं, पण ज्या वेळेला माऊलीचं शुद्धीपत्र महादेव भट्टाच्या पायानं तुडवण्यात आलं तेव्हा मात्र महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला. याच आळंदीमध्ये पांगळा झाला, त्याचा पाय चालता येईना त्याला. तरीसुद्धा माऊलीला बोलतच होता, शिव्या देतच होता. वट्यावरती बसून एक दिवस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हटलं, अरे ज्ञाना, आपल्या शुद्धीपत्रावर पाय ठेवल्यामुळं त्या महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला बाबा. हे ज्ञाना, माझं मन लागत नाही, त्या महादेव भट्टाचा पाय सरळ असला पाहिजे बाबा. काय संतांचं जीवन असतं महाराज. काय ज्ञानोबाराय, काय निवृत्तीनाथ महाराज, काय सोपान काका, काय मुक्ताबाईचं जीवन असेल. ज्यांनी शुद्धीपत्र तोडवलं त्यांना सुद्धा माफ करायचे. हो, ज्यांनी भाकरी मिळू दिली नाही त्यांना सुद्धा माफ करायचे. ज्यांनी आंघोळ करू दिले नाही या इंद्राईला, त्या लोकांना माफ करायची भूमिका आहे महाराजची. एखादा माणूस आपल्याला बोलला नाही तर आपण त्याचं तोंड पाहत नाही. जे हरी घालत नाही, सख्या भावानं बाण कोरला तर आपण त्याच्या कोर्टामध्ये केस चालू आहे आपली, जरा शिकागडे आहे. आळंदीला येत आहे, मग माऊलीचं चरित्र हे आहे. त्या पांगळ्या झालेल्या महादेव भट्टाच्या पायाला घेऊन त्याच्या घरी ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जातात. म्हणे देत नाही तो मधुकरी तरी सुद्धा जातात. कशाला आलास ज्ञाना घरामध्ये? सांगितलंय ना यायचं नाही, संन्याशाची मुलं आहेत तुम्ही, आणलं असेल तुम्ही शुद्धीपत्र तरी सुद्धा आमच्या दरवाजात यायचं नाही. नाना प्रकारचे शब्द महादेव भट बोलतो तरी सुद्धा ज्ञानोबाराय जातात. त्या महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतात. बघा गड्या माझ्याकडं. आणि त्या पायावरती माऊली आपली दृष्टी टाकतात आणि त्या महादेव भट्टाचा पाय जसाची तसा करून देतात. या जगामध्ये फक्त ज्ञानोबारायचे करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. हो, सोपं. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी.
तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्याला साधू म्हणत जा तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आपण रोज अभंग गातो रोज म्हणतो अरे एक अपंग झालेला पाय आपल्या शुद्धीपत्रामुळे होतो माऊली त्याचा पाय हातामध्ये घेतात आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावरती टाकतात त्याचा पाय जसाची तसा करून देतात याला विश्व माऊली ज्ञानोबाराय म्हणतात संत म्हणतात चला मी काय सांगत होतो अशा माऊलींच्या सोहळ्यासाठी आपण येतो कितीही पतित असलो कितीही वाईट असलो काही जरी करत असलो माऊलीच्या समाधीला कपाळ लागलं प्रदक्षिणा मारली एखादं कीर्तन केलं एखादा बोल वाजवला एखादी चाल म्हटलात भजन केलं ते माऊली आपल्याकडे पाहतात आपला उद्धार करतात अशा ज्ञानोबारांच्या सानिध्यात आपण येत आहोत महाराज किती गोड आहेत ज्ञानोबाराय कळलं महाराज आम्हाला पण अशा ज्ञानोबारांच्या सानिध्यात आल्यावर ज्ञानोबाराय काय करतात तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय सांभाळतात तुम्ही या इथं बघा रात्री आम्ही आमचे गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांचं कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तनात त्यांनी एक वाक्य सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज मुक्तालाच मुक्त बनवतात असं नाही इथं विषयी जरी आला विषयी तर विषयाला सुद्धा 12 वर्ष जर एखादा माणूस इथं आजान वृक्षाच्या खाली पारायण करत असेल तर त्याला घर बांधून देतात माऊली घर इथं घर आहे 12 वर्ष एखादा विद्यार्थी राहिला नुसतं पारायण करत असला तरी त्याचा बंगला आहे इथं दृष्टादृष्ट विजय हो आवेजी दृष्टादृष्ट त्याचं दृष्टही बदलवतात आणि त्याचं अदृष्टही बदलवतात बघा काही माणसं अशी आहेत आळंदीत माझ्या पाठाला होती गायनही आलं नाही पकवाजही आलं नाही तालं जमला नाही फक्त पारायण करत होती पारायण करता करता आपले कुणाचेच बंगले नाही असे त्यांचे बंगलेत आळंदीत का झाले महाराज ज्ञानोबाराय त्याचं सगळं बघतात महाराज त्याच्यासाठी काय करावं लागतं संत विचारामध्ये यावं लागतं तुकोबाराय म्हणतात संत विचारात आलं की निश्चिंतता निर्भयता सुखरूपता स्वतंत्रता मिळते संत सांभाळतात अभंगाचं दुसरं चरण सांभाळीले संधी तुम्ही सांभाळीले संधी तुम्ही सांभाळिले संधी तुम्ही सांभाळीले संधी तुम्ही सांभाळीले सांभाळीले संधी तुम्ही सांभाळिले संधी तुम्ही सांभाळिले हो भयनी रसले निरसल कधी सांभाळीले संधी तुम्ही सांभाळीले संधी अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात तुम्ही या माऊलींच्या विचारात या माऊली सांभाळतात रेड्याला सांभाळतात महादेव भटाला सांभाळतात आपकाराला सांभाळतात त्रास देणाऱ्याला सांभाळतात जो दगड असेल त्याला सुद्धा सांभाळतात तुम्ही सांभाळिले संती काय करतात भय खंती निर्भयता देतात
तुमचं जीवन निश्चिंत निर्भय सुखरूप आनंदी बनवतात. म्हणून संत विचारात आलं पाहिजे. आता APJ अब्दुल कलामांचं चरित्र वाचलं मी. गणेश महाराज अब्दुल कलाम होऊन गेले, आपल्या देशाचे राष्ट्रपती होते, मुसलमान होते. आणि मुसलमान असावा तर अब्दुल कलामांसारखा असावा. मुस्लिमाला विरोध नाही आमचा, पण मुसलमान कसा पाहिजे? डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा पाहिजे. काय व्यक्ती होता महाराज. अरे रे रे, वाचा त्यांचं चरित्र वाचा. आम्ही आत्ता रामेश्वरला गेलतो बनवे. महाराज अप्पा महाराज थोडासा मोबाईल बाजूला ठेवा सगळे, एक 5-10 मिनटं ऐका. आपल्याच मित्राचं कीर्तन असतं. काय आपले महाराज लोक कीर्तनात ती मोबाईल बाटून ठेवू. काय करावं. मी असतो तर मी पाहतो खाली. आता काय त्याला पर्यायच नाही. आपल्याच मित्राचं म्हणल्यावर थोडं कौतुकाने पाहायला पाहिजे. पण काय आता ते त्यांनी रोजच ऐकलेलं असतं, त्यामुळे त्यांचं नाही. बरं ते बी हेच करतात, त्याच्यामुळे ते बी काय ऐकणार रोज. वांद काय करावं. विठाला विनोदाचा भाग नाही. त्या रामेश्वरला आम्ही गेलो महाराज. तर त्या रामेश्वरमध्ये त्या अब्दुल कलामांचं घर आहे. ते रामेश्वर तामिळनाडूमध्ये. ते मुस्लिम समाजाचे फार गरीब होते. रुपये 8 आणे 4 आण्याला त्यावेळेला पेपर असायचे. आणि 4 आण्याचा पेपर विकून त्यांनी मोलमजुरी करून शिक्षण घेतलं, अभ्यास केला. आणि गरिबाची मुलं शिकत असतात तसं खूप अभ्यास केला. पण ते गरीब परिस्थिती असल्यामुळं, 5-25 माणसाचं कुटुंब असल्यामुळं, 10-5 बहिणी असल्यामुळं शिक्षणाला पैसे उरत नसायचे भरत महाराज. मग आता काय करावं. फीसला पैसे नाही, अभ्यासाला पैसे नाही, पुस्तक घ्यायला पैसे नाही, पर्याय नसायचा. खूप अभ्यासू खूप होते. एका परीक्षेमध्ये त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांना वाटलं की आता या परीक्षेत मी पास होईल, मला नोकरी लागेल, माझं उद्योग चालेल, घर चालेल, माझा परिवार चालेल. म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला विकायची. पण झालं असं, परिस्थिती नाजूक असल्यामुळं फीस भरायलाच पैसे नव्हते. मग त्यांच्या बहिणीनं काय केलं, हातातली एक बांगडी सोन्याची दिली भावाला. मोडून टाका म्हटलं. अशी बहीण असली पाहिजे. नाही तर आपली बहीण समृद्धीला हायवेला गेल्यावर जागा 2-4 एकर 7-12 मागते अशी नव्हती. तिनं भावाला आपल्या हातातली बांगडी दिली सोन्याची. अब्दुलजी बांगडी मोडून टाका म्हटले, कंकण मोडून टाका सोन्याचं. या पैशात तुमची फीस भरा, फीस भरून परीक्षा पास व्हा आणि परीक्षा पास झाल्यावर नोकरीला लागल्यावर माझं कंकण मला परत करा. काय बहीण, म्हणजे माझ्या मुक्ताबाईसारखीच बहीण मिळाली महाराज. आणि मग घेतलं त्यांनी ते कंकण सोन्याचं. ऐका, संत विचारात कसं निर्भयता मिळते, संत विचारात कसं कल्याण होतं. तुम्ही सांभाळिले संती, याच्यासाठी सांगतो. ऐका ऐका सुभाष महाराज. आणि मग ते कंकण मोडलं विकाची त्यांनी. माऊली बाबा कंकण मोडून त्या पैशामध्ये फीस भरली. पेपर जवळ आला. नेमका पेपर ऋषिकेश हरिद्वारला आपल्या देवभूमीमध्ये आला. आणि त्या उत्तराखंडमध्ये त्या हरिद्वारच्या ऋषिकेशच्या भागात त्यांची ती परीक्षाचा पेपर आला. पेपरला गेले, फीस भरली आणि पेपर दिला. तर नेमकं त्या परीक्षेचा निकाल लागल्यावर अब्दुलजी कलाम त्याच्यात नापास झाले. अपयश आलं त्यांना. कंकणं गेलं, पैसे गेले, फीस गेली, नापास झाले आणि नोकरी पण गेली. आता घरी जावं तर पैसे नाही. बरं कुठून पैसे कमवून जावं तर बहिणीचं कंकण, बहिणीची बांगडी कशी परत करायची. आपल्यासारखंच त्यांना टेन्शन आलं. आणि टेन्शन आल्यावर माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. या घाटाहून त्या घाटावर, त्या घाटाहून या घाटावर, या घाटाहून त्या घाटावर. सैरभैर विचारानं ते अब्दुलजी कलाम पळायला लागले, धावायला लागले. गंगेत उडी मारावी की काय, मरून जावं की काय, असे अनंत विचार भरत महाराज त्यांच्या मनामध्ये यायला लागले. ऐका, साधूच्या सानिध्यातला परिणाम, संत कसं सांभाळतात, संत कसं तुम्हाला निर्भय बनवतात, कथा फार गोड आहे. आणि मग फिरत असताना एक शिवानंद महाराजांचे संन्यासी कपडे घातलेले शिवानंद महाराजांचा आश्रम आहे. तुम्ही त्या रील्समध्ये पाहिलं असन. भारत देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना आत्ता मागं पुरस्कार दिला त्या शिवानंद स्वामींना. तर ते असे वाकत, तुम्ही रील्स पाहिले असेल बघा, असे वाकत 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 येतात, ते सगळ्यांना नमस्कार करतात. तर त्या शिवानंद स्वामींचा आश्रम आहे हरिद्वारला. त्यांनी पाहिलं खालून बा एक मुलगा कोणीतरी या घाटाहून त्या घाटावर जातो, त्या घाटाहून या घाटावर जातो, सैरभैरा धावतो, उडी मारायची की काय म्हणतोय, काय चाललं काही कळत नाही. त्याच्या मनामध्ये आलं आणि शिवानंद महाराजांनी हाक मारली, हे बाळा, साधू कुणाच्या जातीचा, कुळाचा, पंथाचा विचार करत नसतात बरं, कारण ते साधू असतात. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही आणि जो सांप्रदायिक आहे त्यानं कधी या गोष्टीचा विचार करायचा नाही. तो मानतो वैष्णवांची याती, मानितो अधम. तुकोबाराय म्हटले तो अधम असतो, तो पापी असतो. जिवंतपणे वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं, गायक वादकानं जातीपातीचा विचार कधी करायचा नाही. का याती धर्म नाही विष्णुदासा,
निर्णयाईसा वेदशास्त्री मनोनी कुळ जाती वर्ण या आगवेचे आकारण येथे एकची जाण जातीय प्रमाण. किती प्रमाण आपल्याला पाहता येते. संप्रदाय कधी कोणाच्या जातीचा पंथाचा विचार करत नाही. मुसलमान आहे का, तो माळी आहे का, कुणबी आहे का, वंजारी आहे का, धनगर आहे का, असा जात पाहून बोध होत नाही. बघा बघा त्या अब्दुल कलाम कोणत्या जातीचे त्या शिवानंद महाराजांना माहिती नाही. हाक मारले, हे बाळा अरे घाटावर का बोलतो बाबा. अलीकडे विकासजी त्यांना बोलवण्यात आलं, जवळ घेतलं, हाताला धरलं आणि आश्रमामध्ये आणलं. आणि आश्रमामध्ये ते आल्यावर त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करतोय, असं असं घडलं. तर त्या शिवानंद महाराजांनी सांगितलं आज मरू नको उद्या मर. काय म्हटले ते, आज मरू नको बाबा उद्या मर बाबा. रात्रीचा मुक्काम केला आणि रात्रीचा मुक्काम केल्यावर सकाळी अब्दुल कलाम उठल्यानंतर आपल्या जवळची काही दक्षिणा, ती दक्षिणा अब्दुल कलामांच्या हातामध्ये त्या साधूनं दिली. बघा काय साधूचं हृदय असतं महाराज. साधू याला म्हणावं. हातामध्ये दक्षिणा दिली म्हणून तुम्ही साधूला दिलेली दक्षिणा वायाला जात नाही बरं. जरा डोक्यातून काढून टाका तुमच्या. लई महाराज लोकांना पैसे दिले म्हणजे ते वायाला जात नसतात. कोणी मंदिर बांधतंय, कोणी गोशाळा करतंय, कोणी कोणाच्या तरी कामी येतंय, कोणी गरिबाच्या कामी येतंय, कोणी पहा जरा शोधा. फक्त देताना चांगल्याला द्या एवढं मात्र ध्यानात ठेवा. तुम्ही चांगल्याला दिलंय ना ते धन तुमचं कधी वायाला जाणार नाही महाराज. ते कुठंतरी कामी आहेत. कोणीतरी दक्षिणा दिली असेल ना, ते संन्यासीच होते ना शिवानंद महाराज. त्यांच्याकडे कुठून दक्षिणा आली. कोणीतरी त्यांच्या पाया पडला असेल, कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये, कोणी 1000 रुपये दिले असतील ना त्यांना. तेच पैसे महाराज त्यांनी अब्दुल कलामांना दिले. बाळा या पैशामध्ये तुझ्या बहिणीचं कंकण देऊन टाक, दुसरे पुस्तकं घे, अजून अभ्यास कर, एक दिवस तुला इतकं यश मिळेल. देवानं तुला या परीक्षेत याच्यासाठी नापास केलं, याच्यापेक्षा पुढची परीक्षा तुला पास होण्यासाठी नापास केलं. एवढा शब्द साधून सांगितला. अब्दुल कलामांनी तो शब्द झेलला आणि इतका अभ्यास केला. NDAची परीक्षा पास झाले. अग्निशस्त्र नावाचं वैज्ञानिक सायंटिफिक शस्त्र बनवलं. इतके मोठे झाले की भारत देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याचा बहुमान त्यांना मिळाला. मला सांगायचं असं, एक ठिकाणी आत्महत्या करायला गेलेले अब्दुल कलाम जर त्यांच्या जीवनात साधू भेटले नसते, त्यांना जर शिवानंद महाराजांनी बोलवलं नसतं तर राष्ट्रपती काय, अभ्यास काय, पुस्तकं काय हे होऊ शकलं नसतं. याला एकमेव कारण सत्संगती. म्हणून तुम्ही सांभाळिले जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, जाऊ द्या. संत विचारात या. संत तुमचं जीवन बदलवतात. तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंती. आज जसा आळंदीतला प्रत्येक कानानं कोपरा सजून निघालाय. देऊ फाट्याला जा तेवढीच गर्दी आहे, चाकण चौकात जा तेवढीच गर्दी आहे, फ्रूटवाले धर्मशाळेसमोर जा तेवढीच गर्दी आहे, खाली वडगाव चौकात जा तेवढीच गर्दी आहे. कोणत्याही बाजूनं वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती माऊलीच्या दर्शनाला प्रदक्षिणा मारायला वारीला आलेला आहे. आपण सगळे इथं आलोत की नाही. अशीच माझी महावारी भरते पंढरीची. बघा त्याच वारीमध्ये नामदेवराय कीर्तन करत होते, ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे होते, चोखोबाराय, गोरोबा काका, सगळे सावता महाराजाधिक सगळे संत टाळ घेऊन उभे होते. जशी आज आळंदीची ही महावारी उत्पत्ती एकादशी आहे, तशी पंढरीची आषाढी वारी भरली होती. त्या वारीमध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग,
जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला हो एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी आहा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी गायावागी माझा ज्ञान राजा गोपाळासी गायावागी माझा ज्ञान राजा गोपाळासी कीर्तन रंगलं होतं कीर्तन नामदेवरायचं चालू होतं कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज टाळ किंवा भाग्यासन महाराज नामदेवरायचं विश्वमाऊली ज्ञानोबराय टाळ घेऊन प्रमाण म्हणत होती ऐका रे कीर्तन रंगाला आलं होतं नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंगा डबल म्हटला की कीर्तन रंगत असतं ओंकार महाराज सदानंद महाराज गणेश महाराज सुभाष महाराज डबल चाली लावल्या की मग अक्रूर महाराज काय कोणताही कीर्तनकार असू द्या कीर्तन रंगत असतं रे कीर्तनाची बाजूची आहे कीर्तन रंगवायचं डबल चाली म्हणा कीर्तन रंगवायचं मस्त प्रमाण म्हणा हो अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला ओ एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी आ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी गायावागी माझा ज्ञान राजा गोपाळासी गायावागी माझा ज्ञान राजा मस्त कीर्तन रंगलं होतं 12:15 वाजले होते आपलं जसं रंगलंय तसंच असे भरत महाराज विकास महाराज ओंकार महाराज हे मस्त कीर्तनाला रंग भरला होता संपूर्ण असं वाटत होतं ज्ञानोबराय समोर दिसत होते जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन हीच कीर्तन मर्यादा आहे संत कथा देवाच्या कथा सांगता सांगता तुमच्या हृदयात माऊली आले पाहिजे तुकोबराय आले पाहिजे यालाच कीर्तन म्हणतात महाराज हेच कीर्तन आहे सारख्या देवाच्या कथा सांगा त्याच सांगा डबल सांगा कोणी काही म्हणत नाही महाराज भंगार काहीतरी सांगण्यापेक्षा काहीतरी म्हणण्यापेक्षा संतांच्या कथा माऊलींच्या कथा लोक मला म्हणतात महाराज तुम्ही रोज ज्ञानोबरांची कथा सांगता रोज सांगतो मरेपर्यंत सांगणार शेवटच्या श्वासापर्यंत सांगणार अरे हेच तर सांगितलंय म्हणून तर कंठ गोड झालंय ना लक्षात ठेवा रोज सांगा महाराज हरपली आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊसावे याच्यावर विश्वास ठेवा म्हणून वानावे ऐकावे तेची सदा 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 गावातला सप्ताह नाही तर वारीतला सप्ताह कोणताही सप्ताह असू द्या तेची सदा सांगा कानोपात्रा सांगा तुम्ही संत कथा सांगा ज्ञानोबराय सांगा तुकोबराय सांगा चोखोबराय सांगा देवाला फार आवडतं ते ही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते मोठे मोठे कीर्तनकार आपल्या आधीचे होऊन गेलेले बघा वैकुंठवासी बाजीराव महाराज बघा संत कथा सांगायची खूप महाराज सांगायचे खूप गोड सांगायचे संत कथा सांगितली की देवच तुमचं कीर्तन रंगवत असतो अभंगाला मजा येत असते चालीला गोडवा येत असतो चला का सांगत होतं असं कीर्तन रंगलं होतं आणि रंगलेल्या कीर्तनात एक कान्होपात्रा नावाची मुलगी कीर्तन ऐकत होते तिनं माऊलीच्या पायाला स्पर्श केला ऐका संत विचाराची ताकद तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती अब्दुल कलामांची कथा ऐकली मुदगल शास्त्रीची महादेव भटाची कथा ऐकली एवढी कथा ऐका म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल आणि त्या पोरीनं विचारलं माऊलीला मी एका वेश्येची मुलगी आहे माझा उद्धार कशानं होईल आपण तर माळी आहोत धनगर आहोत कुणबी आहोत ब्राह्मण आहोत कुठल्या तरी जातीचा ठपका आहे आपल्यावरती त्या मुलीला जातच माहिती नव्हती अशा जिला बापच माहिती नव्हता वेश्येची मुलगी माऊलीला म्हणत होती माझा उद्धार कशानं होईल माऊली म्हणत होते पांडुरंगाच्या मंदिरात जा पायामध्ये घुंगरं बांध गळ्यामध्ये विणा घे हातामध्ये चिपळ्या घे आणि माझ्या पांडुरंगाचं भजन कर तसंच करत होती विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला
बोलत होती, एक एक भजन म्हणत होती, नाचून भजन करत होती. तिचं दिसणं तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. एका राजाची नजर त्या मुलीवरती पडली, माझ्याकडे बघा. आणि राजाने आदेश काढला, या मुलीला आपल्या दरबारात घेऊन या. वाऱ्यासारखी बातमी आली म्हणे. राजाच्या मुलीच्या कानावर पोरगी पुढे पळाली. संत वैष्णवावर तिचा विश्वास होता. पुढं पळत 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 देवाच्या पायावरती नतमस्तक झाली आणि देवाच्या पायावरतीच तिनं आपला प्राण देऊन टाकला. सगळ्यांना माहिती आहे, लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेत खाली पडलं. कोणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. काय केलं पाहिजे? एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर जाळलं पाहिजे, एक जण म्हटले स्मशानात जाळलं पाहिजे, एक जण म्हटले गावाच्या बाहेर जाळलं पाहिजे. कोण काय मत सांगायला लागलं. एक ब्राह्मण विद्वान होते, ते म्हटलं असं काही करू नका, देवाच्या पायावरती प्राण दिलाय म्हणून एक रात्रभर प्रेत मंदिरात ठेवलं. एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि सांगितलं, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात या मुलीची समाधी, तिची माती करा. उजव्या हाताला माती करण्यात आली. इथं माती केली, तिथे एक झाड उगवलं. जसं आपण आळंदीला येता तसं पंढरीलाही जाता. पंढरपूरच्या वारीमध्ये बारीला लागून दर्शनाला गेलं की आपलं पहिलं कपाळ त्या कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचे पाय आपल्याला मिळतात. तुकोबाराय वारीला गेले, पंढरपूरला वारीला गेल्यानंतर झाडाचं दर्शन घेतलं. विचारणा केली कशाचं झाड आहे, नाही सांगितलं कोणी, म्हणून त्या झाडालाच मिठी मारून तुकोबाराय झोपी गेले. तर त्या झाडाच्या बुंत्यातून टप 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 आसरू गळायला लागले आणि ते झाड म्हणायला लागलं, तुकोबाराया मी कोणी झाड नाही, मी एक कानोपात्रा नावाची मुलगी आहे. अरे तुझी समाधी इथं कशी, तुझं दर्शन कसं घेतात लोक? ती कानोपात्रा म्हणत होती, मी देवाच्या पायावरती प्राण दिला म्हणून नाही, माझा शेवट देवाच्या पायावरती केला म्हणून नाही माझं दर्शन घेत लोक. मग धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, धन्य कानोपात्राची झाली भाग्याची, धन्य कानोपात्राची झाली भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून या देवाच्या पायावरती प्राण दिला म्हणून माझा उद्धार नाही. देवाचे पाय तर मला नंतर मिळाले, नंतर साधन तर नंतर मिळालं. ओ तुकोबाराय, ओ तुकोबाराय. वाळवंटात चाललेल्या कीर्तनामध्ये मी माऊलीच्या पाया पडले होते आणि पाया पडत असताना माऊलीला विचारलं होतं माझा उद्धार कशानं होईल. ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथांनी, सोपान काकांनी, मुक्ताबाईंनी सांगितलं होतं मला, हो तुम्ही संत विचारात आल्यानंतर भजन करत करत देवाच्या पायावरती प्राण द्या, देवाचं भजन करा, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. आज माझं स्वप्न झालं. ज्ञान देवाची म्हणून या बेटी झाली, बेटी झाली ज्ञान देवाची, ज्ञान देवाची. एका वेश्येच्या मुलीची भेट झाली. ज्ञानोबारायांची तर तिचा उद्धार होतो. आपण तर खूप चांगल्या कुळात जन्मात आलो. आपण ज्ञानोबारायांच्या संगतीत या, ज्ञानेश्वरीच्या संगतीत या. साधूच्या भेटीमधली ताकद आहे. ऐका, कीर्तन ऐकताय आपण.
भेट झाली ज्ञानदेवाची ज्ञानदेवा ज्ञानदेवाची भेट झाली ज्ञानदेवाची ज्ञानदेवाची भेट झाली ज्ञानदेवाची भेट झाली हे माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानराजा हे माऊली ज्ञानराजा बेटी झाली बेटी झाली ज्ञानेशाची बेटी झाली ज्ञानराज बेटी झाली ज्ञान वा सदा महाराज ज्ञानेशाची माऊली माऊली ज्ञानराज माऊली वा वा भेटी झाली ज्ञाने देवाची मनोनिया मनोनिया धन्य कानपात्राची झाली भाग्याची धन्य कानपात्राची झाली भाग्याचे मनोनिया मनोनिया. एवढी सुंदर कथा एवढा सुंदर भाव आपण ऐकताय का सांगतोय आपण हे सगळं एका वेश्येची मुलगी ज्ञानोबारांच्या पाया पडते समाधी मिळते जागा मिळते आजही या विश्वातला सगळा समाज पंढरीच्या वारीला गेल्यावर तिला कपाळ लावतो ती म्हणते हे माझ्यामुळं नाही धन्य कानोपात्रा झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथा का घडलं तुम्ही सांभाळिले संती. अर्थ एवढाच आहे संत विचारात कोणत्या जातीचा कोणत्या कुळाचा येऊ द्या भय निरसली खंती. आमच्या आपण सगळे बसलात तापकीर आहेत सगळी प्रेमाची मंडळी आहेत आता सगळे आलेले आहेत माऊलींच्या फडावर प्रेम करणारी आपण सगळे आहात. हो आमच्या पैठणमध्ये कावसान नावाचं गाव त्याला जुनं कावसान म्हणतो आम्ही. त्या जुन्या कावसांमध्ये एक पोरगा राहायचा म्हणे आणि त्या अत्यंत गरीब त्याची आई एक मिनटं घेतो फक्त अत्यंत गरीब त्याची आई आणि ती माय बिचारी त्या लेकराला शिकवायची पण तो शाळेत जात नसायचा शिकत नसायचा अभ्यास करत नसायचा. तुम्ही सांभाळिले संती एवढ्या पदासाठी सांगायचे. संत विचारातले कानोपात्रा पाहिले संत विचारातले अब्दुल कलाम पाहिले संत विचारातले ज्ञानोबारांचे आलेले आपकारी माणसं कशी उद्धार झाली पाहिले. 1-2 मिनटं ऐका झालंय कीर्तन आणि मग आता ऐका ऐका ऐ इकडं बघा काय पाले होय म्हटलं काय दुसरं काय बसा 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 जीन्स पॅन्टवाला पालीवर बसला तर पाल मरून जाईल ना राजा इतकी जाईल काय होत विठाला विठाला
विठ्ठल 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 बस विठ्ठल 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 हो हो काय नाही काय नाही गेली 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 मावशी बसा आजी बसा बसा काय नाही गेली शिक, शिक, शिक. गेली काय नाही इकडं बघ आणि ते पोरगा आपल्या शाळेमध्ये ताकवीर साहेब जात नसायचा एक दिवस असं झालं अशोक महाराज एक दिवस असं झालं शिमग्याचा सण जवळ आला शिमग्याचा म्हणजे होळीचा भरत महाराज आणि आपल्याकडं शिमग्याला पुरणपोळी करतात पुरणाची पोळी आता आज एकादशी आहे पण 1 मिनिटामध्ये पुरणाची पोळी आवडत असते माणसाला पुरणाची पोळी आईनं बनवली आणि आपल्या लेकराला खायला दिली म्हटले बाळा हे घे पुरणपोळी त्यानं ती पुरणाची पोळी खाल्ली त्याला ती कधी माहितीच नव्हती त्यानं पहिल्यांदाच खाल्ली तो म्हटलं आई याला काय म्हणतात आई म्हटलं याला पुरणपोळी म्हणतात किती छान केली आई किती मस्त केली आई तुझ्यासारखी कोणाला जमत नाही किती टेस्टेड आई किती मस्त अशी रोज का नाही करत आपल्याला आई म्हटले अरे एकच दिवस करायची तर 10-5 दिवसाचं काम करावं लागलं बाबा मागा मोलाची डाळ आणावी लागली सावकाराच्या घरी जावं लागलं 10-5 दिवस मला राबावं लागलं खा बाबा आपली एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी पोरगं उठलं भरत महाराज विकास महाराजांना हट्टच लावला आईला आई 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 काल जशी पुरणाची पोळी केली तशी दे मला आईनं बिचारी सखूबाई ठोकूबाई मैत्रिणी गाठली पुन्हा ती डाळ आणली पुन्हा शिजवली पुन्हा करून दिली चौथ्या दिवशी पोरानं पुन्हा हट्ट धरला आई पुरणाची पोळी आई पुरणाची पोळी 8 दिवस पोरानं पुरणाची पोळी खाल्ली माय म्हटली बाई काय सुचलं मला याला पुरणपोळी करून बला आपलं बेसन भाकर खात होतं त्याला एकच पदार्थ माहीत होता बेसन भाकर बेसन भाकर बेसन भाकर बदललं तर भाकर बेसन भाकर काहीला कळलं काहीला उद्या कळलं ऐका एवढंच त्याला माहिती त्याला ती पुरणाची पोळी मिळाली फार आवडली आता काय करावं माय रडायला लागली आता कुठून आणायची 8 दिवस दिली रडायला लागली समोर एक ग्रस्त चालले होते त्या ग्रस्तानं पाहिलं आई काय झालं रडायला काही नाही म्हटले हो पोरगा रोजच पुरणाची पोळी मागतो माझी परिस्थिती नाही हो ते एक ग्रस्त म्हटले तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पोरानं रोज पुरणाची पोळी खावी म्हटले हो एक काम करा नावेमध्ये बसा गंगेच्या पलीकडच्या काठाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा आहे त्या वाड्यावर तुमचा पोरगा नेऊन घाला तुमच्या पोराला नाथ महाराज देतील पुरणाची पोळी बाईला पटलं आपले 12:30कडे काटा चालल्यामुळं बाईनं लगेच त्याची पेटी भरली जसं माऊलींच्या संस्थेत विकास महाराजांच्या गुरुकुलावर आप्पा महाराजांच्या संस्थेत आता पोरं येतात पेट्या घेऊन आपणही आळंदीला पेटी घेऊन आलो होतो पेटी घेऊन आल्यावर नाथ महाराजाला वाटलं वा पोरगा शिकायलाच आला बरं झालं म्हटले नाथ महाराज म्हटले आमच्या संस्थेचे काही नियम असतात काय नियम आहेत म्हटले पहाटे 4 ते 6 काकडा 6 ते 7 विष्णू सहस्रनाम 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 12 गाथा भजन 12 ते 2 भोजन 2 ते 5 भावार्थ रामायण 5 ते 6 हरिपाठ 7 ते 9 कीर्तन 9 ते 11 जागर एवढे नियम सांगितल्यावर पोरगं म्हटलं चला आई घरी काय झालं हे हरिपाठ काकडा भजन शाळातच गेलं नाही म्हटले त्याच्यामुळे हे काही क्रिकेट टाकता धातीन धाडा रियाज करायला आणला नाही विकास महाराज करायचा नाही भरत महाराज करायचा नाही ओंकार जगताप नाही अक्रोड महाराज नाही कीर्तन केसरी नाही भागवताचार्य नाही रामायणाचार्य नाही पोरगा आणला कशासाठी म्हटलं आमचा पोरगा रोज पुरणाची पोळी मागतो आमची काही परिस्थिती नाही म्हणून आणला ठेवला अय ठेवता का मला ठेवता येतं तुमच्याकडे एखादं सकाळी 2 पोळ्या दुपारी 2 कोण देईल महाराज अहो आपला सक्का भाऊ पुण्याला राहिला आहे सक्का भाऊ आणि आपला पोरगा एक दिवस पेपर द्यायच्या निमित्तानं पुण्यातल्या आपल्या भावाच्या घरी मुक्कामी राहू द्या त्याची पाकिस्तानी बायको एका दिवसात हाकलून देऊ एक दिवस आपल्या भावाचा पोरगा आपण सहन करू शकत नाही खाण्यासाठी इथं पोरगा शिकायला नाही ठेवायचा विकास महाराजासारखा तयार नाही करायचा भरत महाराज पठाडे महाराष्ट्रात असा तयार नाही करायचा गाजायचा नाही तो त्याला मग पोळी खायला ठेवलाय ऐका एवढी कथा घरी घेऊन जा प्रवास सुखाचा होईल आपली वारी सफल होईल संत कथा कळेल संत चरित्र कळेल ऐका फार गोड आहे संत विचारात काय मिळतं बघा ऐका घरी घेऊन जा आणि मग ठेवला नाथ महाराजांनी पोरगा गावरान तुपाच्या 2 पुरणाच्या पोळ्या भरत महाराज नाथ महाराज नैवेद्याला करायचे आणि त्या गावरान तुपाच्या 2 पुरणपोळ्याचं ताट त्या पोराकडे दिलं त्यानं ताट घ्यायचं मंदिरात जायचं पाणी हातात घ्यायचं कृष्णार्पण मस्तू म्हणायचं मंदिराची बी साईड गाठायची आणि पोळी खायची एकच काम त्याला खाया सोया खाया झोप्या त्याला क्रिकेट टाकता नाही धातीन धाडा नाही कणिक लावून हाताला साखळी बांधून रियाज नाही सा सेटजे नाही खारं नाही सरगम नाही फिरगम नाही तुमच्यासारखं ते तानपुरा नाही काही नाही त्याच्या डोक्यात त्याला एकच माहिती आहे राम आणि पहिलं वर्ष दुसरं वर्ष कीर्तन केसरी भागवताचार्य रामाचार्य महाराष्ट्र काही नाही त्याला एकच माहिती खाया सोया अशी 6 महिने नाथ महाराजांच्या घरी त्यानं पुरणाची पोळी खाल्ली 7व्या महिन्यात नाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते आणि लोकांना महाराज म्हटले मी जाणार आहे लोक म्हटले बाबा तुम्ही जाणार आहेत हे रामायण राहिलं शेवटचा उत्तरकांड राहिला काळजीच करू नका म्हटले हे रामायण लिहिणारा एक पोरगा मी तयार केला आहे बरेच पोरं पुढं बसलेले होते उपनिषद पाठ होते ब्रह्मसूत्र पाठ होते वेदांत तयार होता शेंड्या तैट झाल्या त्यांच्या आपलाच नंबर लागणार आपणच गड्या आपण अभ्यास केला आपणच गड्या आपल्यालाच बोलवणार तेवढ्यात नाथ महाराजांनी हाक मारली खायान झोप्या त्याचं नाव गावबा हे गावबा पळत झालं ते काय बाबा
कुठं आहे पुरणाची पोळी म्हटली आता नाही पुरणाची पोळी, आता या व्यासपीठावर बसायचं आणि इथून पुढचं रामायण लिहायचं. काय नवले महाराज. पोळी खाण्याच्या निमित्तानं गावबा संगतीत आला तर नाथ महाराजांनी त्याला रामायणाचा लेखक बनवला, संत बनवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. अरे आजपर्यंत एकही कथाकार एकही कीर्तनकार तुम्हाला म्हणू शकत नाही इथपर्यंतचं रामायण नाथ बाबांचं आहे आणि इथून पुढचं गावबा महाराजाचं आहे. त्याला एकच शब्द आहे, एक नाती भावार्थ रामायण. पोळी खाण्याच्या निमित्तानं आला तर संत बनवला. तुम्ही सांभाळिले संत, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसले खंती, भय निरसले खंती. भय निरसले खंते, भय निरसले खंते, भय निरसले खंते. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंते, भय निरसले. असं संत विचारात गावबा महाराज काय, संत विचारात कानोपात्रा काय, संत विचारात रेडा काय, संत विचारात भिंत काय आणि संत विचारात आपण बसलेले सगळे काय. माऊलीच्या संगतीत संत विचारात आलो काय मिळतं काय. अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे हा, जन्मालो त्यांचे हा, जन्मालो त्यांचे आजी फळ झाले साचे, 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 आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. विठोबार विठोबार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, बार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ओ बार 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 कुमाई. विठोबार कुमाई, ओ बार कुमाई. बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई. संत विचारात जन्माचं सोनं होत असतं. थोडा याला आत आवाज दे बरं. संत विचारात जन्माचं सोनं होत असतं. जन्मालो त्याची आजी फळं झाली. साचं म्हणजे पांडुरंग परमात्मा साचा आहे, तो देव संत घरी आणून देतात. सोपा अर्थ आहे अभंगाचा. आणि मग असं झालं की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि मग संत विचारामध्ये काय मिळतं. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ.
अभंगाची 2 चरणं आपण संत विचाराबद्दल बोललो म्हणून दुसऱ्या चरणातून प्रवेश केला. संतांच्या कथा सांगता सांगता संत विचार कळावा. ज्ञानोबारांची आज वारी आहे, ज्ञानोबारांची एकादशी आहे. ही एकादशी पांडुरंगाची नाही, हो, पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञानोबारांची ही वारी यात्रेअलंकापुरा येते. तेथे आवडती विठ्ठला पांडुरंगा. पांडुरंगाच्या आवडीची वारी आहे. स्वतः देवाष्टमीपासून इथं काल्यापर्यंत थांबलेला आहे. सगळे संत, नामदेवराया, सावता महाराज, चोखोबाराया, हो, सगळे देव महाराज. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव, स्वर्गीहुनी देव करिता ती आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव. पुण्यभूमी ठाव, पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे. कृपाळू दार, वा वा वा, ऐका ऐका. कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू कृपाळू उदार, उदार उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार, माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार उदार, माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार. या नमस्कार वारंवार, या नमस्कार, ज्ञानराज माऊली, या नमस्कार, वारंवार तया नमस्कार, तया नमस्कार, वारंवार तया नमस्कार, वारंवार तया नमस्कार, वारंवार तया नमस्कार, वारंवार तया 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 नमस्कार, वारंवार
आपण सगळ्यांनी 2 मिनटं फक्त डोळे झाका. सगळ्यांनी जेवढ्याला आवाज येतो माझा खरंच डोळे झाका. डोळे झाकून मी सांगतो तेवढं फक्त तुमच्या मनामध्ये आणा. 1-2 मिनटं फक्त. आज पवित्र एकादशी आहे. सगळ्यांनी डोळे झाका. डोळे झाकून आपण आत्ता माऊलीच्या मंदिराजवळ गेलेलो आहोत अशी कल्पना करा. सगळ्यांनी डोळे झाका. लक्ष द्या बरं माझ्याकडं. हैबत बाबाची पायरी आलेली बघा. हैबत बाबाची पायरी आली असेल तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. आता बघा माझ्याकडं बघा. डोळे झाकून ते हैबत बाबाच्या पायरीवर पाय देऊ नका. त्याच्या वरच्या पायरीवर पाय द्या. हळूहळू मंदिरात गेलात की साष्टांग प्रणिपात घाला. साष्टांग प्रणिपात घातला सगळ्यांनी. आता डाव्या बाजूला गरुड हनुमंत आहेत. त्या दोघांना नमस्कार करा. डाव्या बाजूला चाला. हळूहळू चालत गेलं की पुन्हा डाव्या बाजूला आतमध्ये गेलात की हैबत बाबांची समाधी आहे. मस्त कपाळाला बुक्का लावा. तिथल्या पादुकाला मस्तक मांडा. डोळे झाका बरं. डोळ्यासमोर आणा बरं. एकादशीचं कीर्तन आहे बरं. बघा माऊली बघा. दिसतेत ना हैबत बाबाची समाधी. समाधी पाहिली की बुक्का लावा. हळूहळू पायऱ्या उतरा. लगेच उजव्या हाताला माझ्या नाथबाबांचा पार आहे. नाथ महाराजांच्या त्या मस्त पायावरती नाथबाबांच्या गोड पादुका आहेत. त्या पादुकावरती मस्तक मांडा. शरण शरण एकनाथा म्हणा. नाथ महाराजांची सुंदर मूर्ती तिथं योगीराज महाराजांनी बसवली. मस्त ती मूर्ती बघा. मूर्ती पाहिली हळूच मंदिरामध्ये म्हणजे आपण जसं बारीला लागतो नेहमी तिथून बारीमध्ये प्रवेश करा. सुंदर ते ध्यान. देवाची द्वारी चहुवेदी जाण त्रिगुणासार एक अभंग हरिपाठाचा म्हणा. बरोबर पहिली पायरी गेली. पहिला चौकोन गेला. दुसरा चौकोन गेला. हळूहळू 4 पायऱ्या संपत 4 बाऱ्या संपत आपल्याला गुलाबराव महाराजांचा फोटो दिसला. आतून आपण गेलो. डाव्या बाजूला गणपती बाप्पा दिसतात. हात जोडा. देवा तुझी गणेशू. हे गणपती बाप्पा माऊलींच्या दर्शनाला चाललो बरं. बुद्धी दे बरं गणपती बाप्पा आम्हाला. हळूच आतमध्ये गेलात की आता माऊलीचा मधला तो खांब दिसेल तुम्हाला. मधला प्रकाशमय हो मस्त मंडप दिसला की उजव्या बाजूला लिहिलेलंच आहे तुकोबारायांनी बांधलेला गाभारा. तो गाभारा पाहिला की कलावज्ञ जीवो चांदीच्या अक्षरातलं बघा. आतमध्ये हळूच प्रवेश करा. माझ्या ज्ञानोबारांची समाधी दिसेल तुम्हाला. दिव्य प्रकाशाची अनुभूती येईल. असे स्पंदनं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतील बघा. ज्ञानोबारांचं ज्ञान ज्ञानेश्वरी अमृतनुभव 65 हरिपाठ हो आपल्या सगळ्याला ज्ञान देणारे ज्ञानोबारांची समाधी. लावा कपाळ लावा. सगळ्यांनी लावा. मस्त दिसते बघा समाधी. किती गोड दिसते. इथूनच दिसते. सगळ्याला दिसते. सगळे पाहतायत. मस्त समाधीला कपाळ लावा. लावलं कपाळ. पाठीमागे बघा पांडुरंग रुक्मिणी तिथंच आपल्याला दिसत आहेत. पांडुरंगाच्या रुक्मिणी पायावरती नतमस्तक व्हा. माऊलीला पुन्हा एकदा हात जोडून हळूहळू पाठी मोरे मागं या. मागं आलात की पुन्हा एकदा शेज घराच्या बाहेर पडले की 2-4 कप्पे गेले की पुन्हा एकदा मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये या. समोर मुक्ताबाई दिसेल. गोड माझ्या मुक्ताबाईचा चेहरा बघा. मुक्ताबाईला नमस्कार करा. माऊलीच्या पाठ मोऱ्या भिंतीला कपाळ लावा. लावलं कपाळ. हळूच पुढे चला. हो पुढे गेलात की तो नंदी दिसेल. उठविला नंदी शिवाचा ढवळा. त्या नंदीच्या मस्तकावरती हात ठेवा. गोल प्रदक्षिणा मारा. नाथ महाराज ज्या भुयार ज्ञानोबाराय जिथून गेले त्या समाधी स्थळावरती मस्तक मांडा. मांडलंय हळूहळू पुढे जा. ओम नमः शिवाय आधी ओम नमः शिवाय सिद्धेश्वराय नमः नमः. पिंडीला हात लावून मस्तकाचं मस्त पिंडीचं दर्शन घ्या. हळूच बाहेर या. थोडंसं बसा. बसल्यानंतर थोडं बाहेर आले की पिंपळ समोर दिसेल. पिंपळाचं थोडंसं इकडं पाठमोरं सारखा. वर तुम्हाला सोन्याचा कळस दिसेल. तिरुपती नाही माझ्या माऊलीचं मंदिर आता सोन्याचं आहे. कळस माझ्या माऊलीचा सोन्याचा दिसतोय ना. इथूनच दिसतोय बघा सगळ्यांना. मस्त माऊलीचा कळस. कुणाचे 10,000 आहेत. कुणाचे 20,000 आहेत. कुणाचे 1 लाख आहेत. कुणाचे 2 लाख आहेत. माझ्या माऊलीचा सोन्याचा कळस दिसतो रे. कळसाचं दर्शन घ्या. ती पताका सुद्धा सोन्याची बघा. हळूहळू आता पुढे चाला. पुढे गेला की आजान वृक्षाच्या बागेमध्ये जा. तिथं सुद्धा कपाळ लावा. आपले गुरुबंधू तिथं पारायण करतायत. त्यांच्या पायाला मस्तक लावा. ज्ञानेश्वरीलाही मस्तक लावा. खाली उतरलं की पुन्हा पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घ्या. पालखी दिसते. पालखीला आपला खांदा लावा. हळूच पुढे या. हो सोन्याचा पिंपळ आहे माझ्या ज्ञानोबारायांचा. 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या माऊलीच्या आईनं तिथं मारल्या. त्याला 5 तरी प्रदक्षिणा मारा. हो मारा. बसल्या मारा. बसल्या मारा. 5 प्रदक्षिणा मारल्या ना सुवर्ण पिंपळाला. हळूच पुन्हा आतमध्ये या. वेद मांडलाय आतमध्ये. वेदाचं दर्शन घ्या. समोर पांडुरंगाचा फोटो आहे. नामदेवराय हैबत बाबाचा फोटो आहे. या बाजूला ज्ञानोबारायांचा फोटो आहे. इकडून तुकोबारायांचा भामगिरीवरचा फोटो आहे. सगळ्या संतांची दर्शनं घ्या. मंडपामध्ये स्थिर बसा. विनेकऱ्यांचं दर्शन घ्या. पुन्हा एकदा माऊलीला साष्टांग प्रणिपात करा. हे ज्ञानोबाराय किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजिजो आदि पुरुषे अखंडित. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. आता डोळे मिटा. हात वर करा सगळ्यांनी. किती गोड एकादशीचं कीर्तन झालं. साक्षात ज्ञानोबाराय दिसले बघा. हात वर करा. सगळ्यांनी करा. सगळ्यांनी करा रे. ज्याला माऊलीची कृपा पाहिजे त्यानं सगळ्यांनी करा. ज्ञानोबाराय माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. पुतळा
गोड फळ माऊलीसाठी जोरात टाळी वाजवायला सगळ्यांनी. त्या सुंदर मैफल गायक वादक सिस्टीम फार गोड जीव लावतात. आग्रह केला माऊलींना असंच या फळाला बळ मिळावं, असेच विद्वान कीर्तनकार गोड गायक आपण सगळी इथं येत चला अशी प्रार्थना करतो. त्यांना योगदान देणारी सगळी मंडळी असतील सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. कीर्तन घरी घेऊन जा. माऊलीची समाधी डोळ्यासमोर आली, आपलं जीवन सफल झालं. महाराज विठ्ठल जय जय. विठ्ठल जय